पण आपल्यासोबत अजित मंगरुळकर महासंचालक आयएमसी हे जोडले गेले आहेत, त्यांची एक आपण प्रतिक्रिया घेऊयात। मंगरुळकर सर, आजचा बजेट सादर झालेला आहे आणि याच्यामध्ये सामान्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की माझ्या खिशात नेमकं काय होणार हे बजेट आल्यानंतर, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नुसतंच जर डायरेक्ट टॅक्सच्या संदर्भात याल तर तुम्हाला काही जास्ती दिसणार नाही, पण जर तुम्ही म्हटलं की ओव्हरऑल बजेट देशासाठी कसा आहे, मी आधी पण म्हटलं तर प्री बजेट की हा बजेट ग्रोथ ओरिएंटेड असेल। एक तर तुमचं आपलं फिस्कल आणि इकॉनॉमिक आउटलुक जर पाहिलं तर यावर्षी आपण फिस्कल डेफिसिट 4.4 वर आहे आणि पुढल्या वर्षी 4.3%, म्हणजे ॲज प्रॉमिस त्या टार्गेटच्या हिशोबाने प्लस 7% GDP ग्रोथ, म्हणजे त्या हिशोबाने आपण जर आपलं अरिथमेटिक जर पाहिले तर अगदी व्यवस्थित, अगदी आकडा अगदी व्यवस्थित चालू आहे। तर आता नुसतंच जर सामान्य नागरिकने पाहिलं की मला नुसतं टॅक्समध्ये काय बेनिफिट मिळतो तसं तर काही स्पेसिफिक इनडायरेक्ट टॅक्स, महागाईचा सुद्धा विचार केला जातो सामान्य नागरिकांकडून, तर त्याच्यामध्ये कसा फायदा होऊ शकतो त्यांना? हो, तर महागाई आटोक्यात आहे, जे काही आकडे आले महागाई तर आटोक्यात आहे, स्टेबल आहे, पण तुम्ही हे बघा ना की इन्व्हेस्टमेंट ग्रोथ जे त्यांनी केलेली आहे, आता एक तर कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये 12.2 लाख करोडचं जे आउटले केलं आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे करणार आहे त्याच्यात एक तर आपलं ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित होणार आहे, त्याच्यावर जॉब फॅसिलिटीज क्रिएट होणार आहे आणि एकंदर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग भारताचं वाढणार आहे। म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा ईज ऑफ लिव्हिंग ते जर एकंदर वाढलं तर सामान्य माणसाला तो एक मोठा फरक जाणवतो ना। तर तुमच्याकडे रस्ते झाले, रेल्वे झाले, मेट्रो झाले तर आपले एकंदर क्वालिटी ऑफ लाईफ वाढते। जरी आपण नुसतं आकडे नाही पाहिले की आपले टॅक्समध्ये किती आपल्याला म्हणजे बचाव झाला आहे, आणि दुसरं जर पाहिलं तर आपल्या MSME पण त्यांनी एक कॅपिटल आउटले ठेवलेला आहे, एक बायोफार्मासाठी कॅपिटल आउटले केला आहे। तर हा जर बजेट एकंदर पाहायला गेला तर एक इन्क्लुझिव्ह बजेट आहे, एक स्पेसिफिक एका सेक्टरसाठी किंवा स्पेसिफिक एका गटासाठी काही फायदेशीर नाही, पण एकंदर देशासाठी हा फायदेशीर बजेट आहे। आणि एकंदर म्हणजे एक सारखी एक धास्ती असायची की कंप्लायन्स आणि अथॉरिटीजचं जे आपल्यावर प्रेशर असायचं तो जरा आता या बजेटमध्ये असं दिसून येतोय की जरा इज ऑफ झाला आहे, की आता इन्स्टेड ऑफ काय म्हणतात त्याला मेकिंग फाईन्स, त्याच्यावर तुम्ही नुसतं पेनल्टी भरा आणि तुमचं जे काही टॅक्स इश्यूज आहे ते तुम्ही सॉर्ट आउट करू शकता। तर एकंदर एक दृष्टिकोनच जरा वेगळ्या तरीकेचा घेतला आहे या बजेटमध्ये। एकूणच तुम्ही आता ईज ऑफ डुईंग बिझनेस विषयी बोललात मंगरुळकर सर, मात्र त्याच वेळेला स्पीड ऑफ डुईंग बिझनेस हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो बिझनेसमॅनच्या दृष्टीने किंवा जे काही स्टार्टअप सुरू होतात त्यांच्या दृष्टीने, तर तसं काही तुम्हाला या बजेटमधून दिसतंय? स्पीड ऑफ डुईंग बिझनेस परत रिपीट करा, काय ऐकू आलं नाही मला। ईज ऑफ बिझनेस डुईंग हे तुम्ही बोललात, मात्र त्याच वेळेला ज्यांना आता बिझनेस सुरू करायचा आहे, या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, त्यांच्यासाठी स्पीड ऑफ डुईंग बिझनेस हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तर ते तुम्हाला येत्या काळामध्ये होईल असं दिसतंय का? नक्कीच, कारण की जर तुम्ही पाहिलं इकडे की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये तुम्ही स्किल्स म्हणाले, बरोबर? गती स्पीड प्रश्न काय म्हटलं? स्पीड ऑफ डुईंग बिझनेस, स्पीड ऑफ डुईंग बिझनेस, ओके। स्पीड ऑफ डुईंग बिझनेस ते ऑफकोर्स ग्राउंड रियालिटी जे आपण ज्या लोकांशी डील करतो त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे, आणि त्यांच्यापर्यंत जर पोचलं तर डेफिनेटली स्पीड ऑफ डुईंग बिझनेस पण वाढेल। पण एकंदर गव्हर्नमेंटचं जे एक दृष्टिकोन आहे ते मी असं समजतो की खालच्या लेवलपर्यंत पण तो दृष्टिकोन अगदी पोचला जाईल आहे। आणि स्पीड ऑफ डुईंग बिझनेस जरी आपल्याला रायटिंगमध्ये कुठे दिसत नाहीये तरी एकंदर गव्हर्नमेंटचं जे अप्रोच जे थ्रस्ट आहे त्या हिशोबाने स्पीड ऑफ डुईंग बिझनेस पण वाढेल। आता एक मेडिकल फील्डसाठी सुद्धा काही दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून झालेला आहे, तुम्हाला काय वाटतं यामुळे किती लोकांना फायदा होऊ शकेल? कारण काही औषधांवरची इम्पोर्ट फी कमी करण्यात आलेली आहे आणि दिलासा देण्याचा प्रयत्न एकूणच सरकारनं केला। एक तर बायोफार्मा
वर जो आउटले आपण दिलेला आहे या बजेटमध्ये, प्लस आयुर्वेदामध्ये पण आयुर्वेदासाठी पण एम्फसिस दिला आहे, तर नॅचरली आपले जे भारताचे जे प्राधान्य आपण आयुर्वेदाचे आपण म्हणतो की भारतातच जन्मलेला आयुर्वेदा, त्याला आपण एक प्रोत्साहन देत आहे. प्लस बायोफार्मा म्हणजे आपण भारतात जे मेडिकल इन्व्हेन्शन्स किंवा क्रिएशन्स करू शकतो त्याला एक प्रोत्साहन मिळालं आहे. त्याच्याने नक्कीच मेडिकल आणि या क्षेत्रातले जो कोणी इन्व्हॉल्ड आहेत त्यांना तर प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी पण फायदेशीर होणार. आणि एक महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी, कारण अजूनही भारतामध्ये मोठी संख्या ही शेतीवर अवलंबून आहे, फार्मिंगवर, तर शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे? आता शेतकऱ्यांसाठी नेमकं या बजेटमध्ये काय आता म्हटलं ना, फाईन प्रिंट वाचावं लागेल. ॲग्रिकल्चर तर डेफिनेटली इन्क्लूड झालंच आहे. स्पेसिफिकली मला आता या अनाऊन्समेंटमध्ये इतकं काही आढळत नाही आहे, पण डेफिनेटली जेव्हा आपण डिटेलमध्ये बजेट वाचू तेव्हा शेतकऱ्यांसाठी पण डेफिनेटली याच्यात काहीतरी त्यांनी काढलं असेल. तर डेफिनेटली म्हणजे ते तुम्ही ऑल इन्क्लुझिव्ह जेव्हा मी म्हणतो त्या सगळ्या क्षेत्रांना हे बेनिफिशियल आहे. नुसतं एक्झॅक्टली आता डिटेलमध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळेल. हा, पण मंगरुळकर सर, ज्या राज्यांमध्ये नेहमीच याविषयी बोललं जातं, ज्या राज्यांमध्ये निवडणुका असतात त्यांना जास्तीचं मिळतं बजेटमधून, तर यावेळेला दक्षिणेकडची राज्य असतील किंवा नॉर्थ ईस्ट असेल, वेस्ट बेंगॉल असेल, यांना किती काय मिळतंय, कशा पद्धतीनं त्यांच्यासाठी तरतुदी करण्यात आल्यात? माझ्या दृष्टिकोनाने ही अगदी चुकीची समजूत आहे की जिथे आपण इलेक्शन घेतो तिथेच बजेट फेवरेबल असतं, असं काही नाही आहे. तुम्ही जर हा बजेट पाहिला तर ओव्हरऑल ग्रोथसाठी आहे. असं कुठेही आढळून दिसत नाही की बंगालमध्ये इलेक्शन आहे किंवा साऊथमध्ये इलेक्शन आहे म्हणून आपण त्या हिशोबाने करणार. आणि एकंदर तुम्ही पाहिलं असेल या गव्हर्नमेंटनी कधीही इतक्या वर्षात, म्हणजे हा FM चा 9वा बजेट असेल, कुठेही असं वाटलं नाही की जिथे इलेक्शन आहे त्याच क्षेत्राला किंवा त्याच एरियाचा आम्ही बेनिफिट करू. हा पूर्ण भारताचा बजेट आहे. मी ही चुकीची समजूत आहे. आपण खरं हे आता थांबवलं पाहिजे या प्रकारचा विचार करणं. मंगरुळकर सर, आता तुमच्या या मताशी सामान्य लोक किती सहमत आहेत ते बघावं लागेल. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते, यानंतर आपण जाऊयात लिमये सरांकडे. सीए आपल्यासोबत बसलेले आहे स्टुडिओमध्ये. लिमये सर, तुमच्याकडे शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार याविषयी तुम्ही काही पॉइंट्स काढलेले होते या बजेटमधून, काय सांगाल? एक दोन गोष्टी मला प्रकर्षाने या बजेटमध्ये जाणवल्या. जसं आता मंगरुळकर सर पण म्हणाले की हे बजेट हे ओव्हरऑल बजेट आहे. इनफॅक्ट या गव्हर्नमेंटचं जर का वैशिष्ट्य पाहिलं असेल तर ते सर्वसमावेशक गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करतात. कुठल्याही माणसाला, गेल्या वर्षी जर का 12 लाखापर्यंतचं एक्झम्पशन जे काही डिडक्शन टॅक्स रिबेट दिला, एवढं जर का स्ट्रेट गेल्या वर्षी त्यांनी दिलेलं सोडलेलं पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी जे काय दिलंय ते लोकांना बेनिफिट मिळेल, पण तो इनडायरेक्टली मिळेल, डायरेक्ट पैशाच्या स्वरूपाने मिळेल असं नाही. तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं 2-3 गोष्टी मला लक्षात आल्या. एक म्हणजे मेगा टेक्सटाईल पार्क भारतामध्ये चालू केला जाणार आहे. सो इनडायरेक्टली कुठेतरी जे फार्मर्स टेक्सटाईलशी रिलेटेड आज कल्टिवेशन करतायत किंवा क्रॉप कल्टिवेशन ज्यांचं आहे त्यांना हा बेनिफिट होणार आहे. आणि अजून एक आपल्या कोकणातल्या लोकांसाठी एक चांगला बजेटमध्ये ज्याचा उल्लेख केला गेला ते म्हणजे कोकोनट आणि कॅश्यू. ओके, जर का आज पूर्ण तुम्ही कोकण परिसर तळ कोकणापासून ते मुंबईपर्यंत पाहिलं तर आता मुंबईच्या जवळ तर शेती नाही राहिलेली किंवा हे प्रोडक्शन नाही राहिलं, पण कोकोनट आणि कॅश्यूचा हा उल्लेख आपल्या नॅशनल बजेटमध्ये येणं हे म्हणजे कुठेतरी कोकणच्या कृषी क्षेत्राला एक प्रमोट करण्यासारखं आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी अशी केली की टुरिझम सेंटर्स ते वाढवणार आहेत. त्यामुळे तो एक टुरिझम सेंटर हा सध्या आता बघाल तर अशा शहरांमधनं टुरिझम सेंटर तर नक्की नाही होणार. ऑफ सिटी जे क्षेत्र आहेत तिथेच टुरिझम वाढणार. त्यामुळे अशा प्रकारचं जे काही बेनिफिट आहे तो इनडायरेक्टली कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रोडक्टला होणार आहे. आज आपण कुठेही कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये कुठेही जर का आपण टुरिझमला, अगदी केरळमध्ये जर गेलो तर तिथल्या लोकल प्रोडक्ट घेण्यावरती आपला कल असतो. सो हा इनडायरेक्टली एक बेनिफिट त्याच्यामध्ये होणार आहे. आणि महत्वाचं अजून एक त्यांनी गोष्ट जी लक्षात येते याच्यामध्ये ती म्हणजे वॉटरवेज मधनं ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी वाढवणार आहेत आणि हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर हे 7 त्यांनी रिकमेंड केलेत. त्याच्यामध्ये मुंबई पुणे
हा त्यांनी हाय स्पीड रेल कॉरिडॉर या बजेटमध्ये कव्हर केलाय. आणि जे पुणे लोक- हैदराबाद. हो पुणे हैदराबाद बरेच आहेत त्याच्यामध्ये 7 आहेत टोटल. अच्छा. सो त्यापैकी आपल्याशी रिलेटेड आता इमिजिएट जो आहे तो मुंबई पुणे, जे लोक रोज किंवा रेग्युलर पुणे मुंबई करतात त्यांना जे अमृतांजन ब्रिज आला की एक प्रकारची धडकीच आहे की तिथे ते ट्रॅफिक जाम होतं, त्यांच्यासाठी मला वाटतं रेल कॉरिडॉर हा खूप उपयोगी पडेल. आणि एकूणच जे काही आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जे पैसे कॅपेक्स साठी जे ठेवलेले आहेत गव्हर्नमेंटने ते बेनिफिट होणार आहेत. पण आत्ताच्या घडीला तरी शेतकऱ्यांसाठी ह्या 2-3 गोष्टी दिसतात. त्याच्यानंतर जे एआय टूल विषयी सुद्धा, बहुभाषिक एआय टूल विषयी सुद्धा घोषणा हो, करण्यात आली. पण त्याच्याशी शेतकऱ्यांशी रिलेटेड अजून एक म्हणजे मत्स्यपालन ऍक्टिव्हिटीसाठी त्यांनी 500 फिशरीज या अमृत जलाशय याच्या अंडर डेव्हलप करायचं ठरवलंय. सो जे फिशरीज मध्ये आहेत, जे आज त्या सेगमेंटमध्ये पालघर आणि हे जे सेगमेंट आहेत, आज तळ कोकण आहे किंवा वेस्टर्न साईड जी आहे आपली, तिथे साऊथ साईड जी आहे कोचीन सारखा एरिया जिथे मत्स्यपालन म्हणजे समुद्र किनारे जेवढे आहेत तिथे, आणि आपला बराचसा भाग हा समुद्र किनाऱ्याने आहे. त्यामुळे 500 आज जर का अमृत जलाशय जर का बजेटमध्ये असेल आणि त्याला जर का रिस्पॉन्स चांगला आला तर तीही ऍक्टिव्हिटी आज प्रमोट व्हायला एक चांगलं होणार आहे. एआय टूलच्या बाबतीमध्ये त्यांनी फार्मर्सना एक फार सुंदर घोषणा केली आहे की वेगवेगळ्या भाषांमध्ये एआय टूल उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि त्यामुळे होणारे काय की महाराष्ट्रामधला जर का शेतकरी असेल तर त्याला मराठी म्हणणं, तमिळनाडूमधला असेल तर तमिळ म्हणणं, वेगवेगळ्या स्टेटमधल्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये एआय टूल दिल्यामुळे काय करायचं, डू अँड डोंट्स या गोष्टी नक्की कळतील. आणि त्याचे बेनिफिट उद्या वेदर फोरकास्टिंग असेल किंवा जे आता ऑलरेडी आहे चालू, पण ते लोकल लँग्वेजमध्ये गेल्यामुळे अजून त्याचा एक वेगळ्या प्रकारचा फायदा होऊ शकेल. लिमय सर, आता बिझनेसमॅनच्या दृष्टीने किंवा जे एक इन्कम टॅक्स भरणारा, डायरेक्ट इन्कम टॅक्स भरणारा जो एक सामान्य माणूस आहे, नोकरी करणारा व्यक्ती आहे, त्यांच्यासाठी तसे काही बदल केलेले नाहीयेत. पण जे नवीन रिजीम आहे ते यावर्षीपासून, म्हणजे यावेळेला जेव्हा आपण टॅक्स हे करू, फाईल करू, त्यावेळेला आपल्याला त्याचे बेनिफिट मिळणार आहेत 12 लाखांपर्यंत. तर ते नेमके काय आहे ते आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. अच्छा, गेल्या वर्षीच हे 12 लाखाची ऑलरेडी घोषणा झालेली होती. त्याच्यामध्ये परत सिम्प्लिफाईड करण्यासाठी सांगतो की मुद्दाम ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम काय ते सांगतो. पहिल्यांदा ओल्ड रिजिम मध्ये तुम्ही जो काही टॅक्स स्लॅब आहेत ते 0 ते 2.5 लाख 0%, 2.5 लाख ते 5 लाख 5%, 5 लाख ते 10 लाख 20% आणि 10 लाखाच्या पुढे 30%. म्हणजे जुन्या स्कीम मध्ये 0, 5, 20, 30 असे टॅक्स स्लॅब होते. याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 80C अंडर, सेक्शन 80CC, 80CCD याच्या अंडर डिडक्शन्स मिळत होती. न्यू स्कीम मध्ये त्यांनी फार एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे टॅक्सचे स्लॅब जो पहिला 0 ते 2.5 होता तो 0 ते 4 केला. ओके, त्याच्यावरती टॅक्स नाही. त्याच्यानंतर जुन्या स्कीम मध्ये 2.5 ते 5 होता, ज्याच्यावरती 5% होता, तो त्यांनी 4 ते 8 केला, त्याच्यावरती 5% टॅक्स. जुन्या स्कीम मध्ये 5 ते 10 लाख होतं, त्याच्यावरती 20% टॅक्स होता, तो त्यांनी 8 ते 12 केला. सो नवीन स्कीम मध्ये 0 ते 4 काही टॅक्स नाही, 4 ते 8 5%, 8 ते 12 10%, 12 ते 16 म्हणजे 12 लाख ते 16 लाख 15%, 16 लाख ते 20 लाख 20% आणि 20 लाख ते 24 लाख 25% आणि 24 लाखाच्या पुढे 30%. जेणेकरून जुन्या स्कीम मध्ये 10 लाखाच्या पुढे 30% टॅक्स लागत होता, तो नवीन स्कीम मध्ये 24 लाखाच्या पुढे लागतो. आता नवीन स्कीम मध्ये डबल पेक्षा जास्त झालं, डबल पेक्षा जास्त झाला. जुन्या स्कीम मध्ये अजून काय होतं तर तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 होतं, नवीन स्कीम मध्ये हे 75,000 आहे. अच्छा, त्याच्यानंतर अजून एक फरक काय झाला, म्हणजे त्याच्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट्स द्यावे लागणार नाही काही नाही. आणि नवीन स्कीम मध्ये काय आहे, तुम्हाला जे 80 सेक्शन 80C अंडर म्हणजे PF, LIC, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ द हाऊसिंग लोन, ह्याची जी काही डिडक्शन्स मिळत होती ही नवीन स्कीम मधून काढून टाकली. पण तसं जर का बघाल तर नवीन स्कीमचं मुळातच टॅक्स स्लॅब हा त्यांनी 0 ते 4 लाख, जो जुन्या स्कीम मध्ये 0 ते 2.5 लाख होता, म्हणजे थोडक्यात 2.5 लाख प्लस 1.5 लाख एवढे डिडक्शन 80C अंडर होतं, म्हणजे थोडक्यात 0 ते 4च होत होतं. त्याच्याऐवजी त्यांनी नवीन स्कीम मध्ये 0 ते 4 0% आणला आणि 4 ते 8 5%, 8 ते 12 10%. मला वाटतं न्यू स्कीम ही खरोखर वेलकम प्रोव्हिजन आहे, जो बरोबर मधल्या स्लॅब मध्ये येतो ना 8 लाख किंवा 10 लाख वगैरे, ज्याला अननेसेसरीली गेल्या जुन्या स्कीम मध्ये 5% आणि डायरेक्ट 20%च्या स्लॅब मध्ये जायला लागत होतं, त्याला आता ग्रॅज्युअल 5%, 10%, 15%, 20% अशा टप्प्याटप्प्या. सो सामान्य माणसाला झटका एकदाच देणार नाही तर थोडं थोडं करून म्हणजे थोडक्यात जे एक मला जे आठवत आहे त्याप्रमाणे आर्य चाणक्यने म्हटलं होतं की टॅक्स कसा गोळा करावा,
तर फुलातनं जसं मधमाशी मध गोळा करते तिथं फुलाला न दुखवता त्याप्रमाणे टॅक्स गोळा करावा असं आदेश आडकरने एकदा याच्यामध्ये सांगितलेलं आहे वाचनात आलेलं. सो तसं कुठेतरी ही न्यूज स्कीम आली त्यावेळेला मला वाटलं की तुमचा इन्कम वाढला तर तुम्हाला टॅक्स जास्त भरायचा आहे. ओके, जर का इन्कम तुमचा पर्टिक्युलर स्लॅब मध्ये असेल तर डायरेक्ट 20 किंवा 30% स्लॅब मध्ये जाऊ नका, तुम्ही 10, 15, 20 या स्लॅब मध्ये जा. याच्यामध्ये आणखी एक म्हणजे आता इन्कम टॅक्स ऍक्ट हा एप्रिल 2026 पासून, माफ करा, 26 पासून लागू होणार आहे. म्हणजे नेमके काय बदल होतील? आता कम्प्लायन्सेसच्या बद्दल जे मगाशी पण मी सांगितलं, एक असं इकॉनॉमिक सर्वे किंवा एक काही पीएचडी झालेल्या मुलांनी एक गव्हर्नमेंटला एक सादर केला होता डाटा. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं होतं की कम्प्लायन्सेस न केल्यामुळे किंवा कम्प्लायन्सेस मध्ये त्रुटी राहिल्यामुळे लिटिगेशन्स वाढत आहेत आणि लिटिगेशन वाढल्यानंतर त्याचा जो इम्पॅक्ट आहे, ओके, तो विदल्ड होतोय. म्हणजे टॅक्स लोक भरत नाहीयेत किंवा ते लिटिगेशन चाललंय म्हणून ते पुढे गेलंय. तर ह्या पद्धतीने ती फिगर जवळजवळ 2% ऑफ द ग्रॉस जीडीपी, ओके, एवढी आहे. आणि एखाद्या कंट्रीचा जीडीपी हा 1% किंवा 1.5% वाढतो जनतेम वर्षभरामध्ये. आपल्याकडे लिटिगेशन्सच्या स्वरूपाने 2% जर का टोटल लिटिगेशनची मुळे जर का फिगर त्याच्यामध्ये स्टक होत असेल, ओके, तर ते कन्सिडरेबल होतं. आणि म्हणून या गव्हर्नमेंटचा उद्देश हा होता की नवीन इन्कम टॅक्स आणण्याचा ऍक्ट आणण्याचा उद्देश हाच होता की कम्प्लायन्सेस पार्ट सिम्प्लिफाईड करायचा. प्रोव्हिजनच्या कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एखादी गोष्ट जर का जुन्या बजेटमध्ये, जुन्या इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये जर का असेल तर ती समजून घेण्यासाठी तिला जो काही फॉर्म्युला दिलाय, तिला जे काही एक्सप्लेनेशन दिलंय ते जवळजवळ 10, 12 पानाचं होतं. म्हणजे तुम्हाला अजून एक मला सांगायला आवडेल की जुन्या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये 5 लाख वर्ड्स होते. म्हणजे 5 लाख वर्ड्स अप्रॉक्सिमेटली इन्कम टॅक्स ऍक्ट होता. मुळात नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट हा इटसेल्फच 2.5 लाख वर्ड्सचा केला. म्हणजे जवळजवळ निम्मे शब्द त्यांनी आता नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये आणलेत. नंतर 1200 प्रोव्हिजन्स आणि 900 एक्सप्लेनेशन्स ही नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मधून काढून टाकलेली आहेत. ओके, आणि बरेच छोटे छोटे चेंजेस, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाचे रिटर्न फाईल करायचे, ही बस मिस झाली असेल आणि त्यामुळे त्याला रिफंड मिळणार नसेल तर इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये त्यांनी त्या माणसाने रिटर्न फाईल करावं आणि रिफंड क्लेम करावा. किंवा जुन्या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये असं होतं की टीडीएस रिटर्न फाईल केलं नाही तर लेट फी होती. ओके, आता नो लेट फायलिंग फी अंडर द न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट. ओके, हे जे काही न्यू कॅरेक्टरिस्टिक त्यांनी नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये दिले होते ते खूप चांगले होते. तसंच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, म्हणजे ज्यांना घरातनं उत्पन्न मिळतं, तर पूर्वी घर रेंटवर दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक असं होतं की कसं कॅल्क्युलेट करायचं होतं, ऍक्च्युअल रेंटची फिगर किंवा नोशनल रेंटची फिगर किंवा म्युनिसिपल व्हॅल्युएशन यातली जी हायर असेल ती. म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये त्यांनी दोनच ठेवल्यात, ऍक्च्युअल रेंट और नोशनल रेंट. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन हा पार्ट त्याच्यातनं काढून टाकलाय. त्यामुळे परत तिथे लिटिगेशन होण्याचे चान्सेस त्याने कमी करून टाकले. आणि अजून एक वेलकम प्रोव्हिजन त्यांनी गेल्या वर्षी म्हणजे त्या बजेटमध्ये नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये सजेस्ट केली ती चांगली आहे की जे बिल्डर किंवा जे डेव्हलपर आहेत ज्यांची अनसोल्ड इन्व्हेंटरी राहायची, म्हणजे एखाद्या माणसाने 50 फ्लॅट बांधले आणि त्यातले समज त्याचे 40 विकले गेले आणि 10 शिल्लक राहिले, तर असे 10 फ्लॅट्स पूर्वी 2 वर्षानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या अंडर, नोशनल रेंटच्या अंडर टॅक्सेबल व्हायचे. तर माझा प्रश्न हाच होता की एखाद्याला समजा 2 पेक्षा जास्त घरं असतील तर त्याला ते रेंट टॅक्स, जो काही रेंट येणार आहे त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो, तो कोणत्या घरापासून? कारण एका घरामध्ये ती व्यक्ती राहत असेल, मग दुसरं घर आहे, तिसरं घर आहे, तर हे टॅक्स कसं कॅल्क्युलेट केलं जातं? आता त्याच्यामध्ये आपण असं धरूया की तुम्हाला तुमच्याकडे 3 घरं आहेत, मुळात 2 घरं असतील तर आता गव्हर्नमेंटचं असं बहुतेक इम्प्रेशन झालेलं आहे किंवा असं आहे की सामान्य माणूस आता थोडासा कुठेतरी मध्यमवर्गीय न राहता आहे, काही लोकांकडे असतात 2-3 हायर त्याचं इन्कम स्लॅब झाल्यामुळे म्हणा, किंवा नोकरीच्या निमित्ताने हल्ली माणसाला 2 घरं घ्यायला लागतात. उदाहरणार्थ मुंबईमध्ये असलेल्या मनुष्याची नागपूर किंवा दिल्ली किंवा कुठे अजून बदली झाली तर तो तिकडे स्वस्तामध्ये असेल तर घर घेऊन टाकतो. अशा वेळेला पूर्वी काय व्हायचं, 2 घरं असेल तर एक सेल्फ ऑक्युपाईड व्हायचं, म्हणजे एकात तुम्ही राहता आणि एक कंपल्सरी तुम्हाला लेट आउट दाखवायलाच लागायचं. ओके, त्याच्यावर म्हणजे त्याच्या रेंटवर टॅक्स भरावाच लागतो. त्याचा रेंट मग तुम्हाला जरी मिळत नसला तरी सुद्धा तो रेंट मिळतो असं गृहीत नोशनल रेंट कॅल्क्युलेट करून त्याच्यावरती टॅक्स भरायला. ते गेल्या वर्षीपासून त्यांनी 2 घरापर्यंत एक्सटेंड केलं. म्हणजे एका माणसाच्या
नावावरती 2 घरं असतील तर थोडक्यात एक मनुष्य हा 2 घरामध्ये राहू शकतो स्वतःसाठी, असं त्याचं इंटरप्रिटेशन झालं. आता तुम्ही दिलं त्याप्रमाणे 3 जर का घरं झाली तर 2 घरं तुम्ही ठरवायची की माझी ही 2 घरं ही सेल्फ ऑक्युपाईड असतील आणि एक घर हे मी रेंट आउट दाखवेन. म्हणजे याचा अर्थ 3 घरं म्हणजे 2 पेक्षा जास्त जर घरं असतील किंवा असं म्हणता येईल की 1 पेक्षा जास्त घर, 3 घर असतील किंवा 4 घर असतील, त्याच्यामधले 2 आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवू शकतो, म्हणजे स्वतः राहतोय असं दाखवू शकतो. आणि त्याच्यानंतरची जेवढी काही मग एक्स्ट्रा 2-3 कोणाकडे 4-5 सुद्धा घरं असू शकतात, तर त्याच्यावर मात्र जो काही रेंट मिळणार आहे त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. मग हा टॅक्स किती असेल? तो इन्कम आपल्या रेग्युलर इन्कम मध्ये ऍड होतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एक तुमचं घर मुंबईमध्ये आहे आणि एक घर तुमचं नागपूरमध्ये आहे आणि तिसरं घर तुमचं कुठेतरी कोकण एरियामध्ये आहे स्वतःच्या नावावर. तर आता नॅचरली मुंबई आणि नागपूरमध्ये मिळणारं रेंट हे कदाचित कोकणमध्ये मिळणाऱ्या घरापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. सो तुम्ही ती 2 घरं स्वतःसाठी सेल्फ ऑक्युपाईड दाखवा. ओके. आणि जे जिथे रेंट कमी मिळणार असेल ते तुम्ही रेंट आउट म्हणून रिटर्न मध्ये दाखवू शकता. ते तुमच्या नॉर्मल इन्कम मध्येच ऍड होतं आणि त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स आहे. सर, यानंतर आपण मंगरुळकर सर यांच्याकडे जाऊयात. मंगरुळकर सर, आपण टॅक्स विषयी आता बोलतोय, तर जे काही नवीन टॅक्स ऍक्ट लागू होणार आहे एप्रिल 2026 पासून, तर त्यानुसार कोणकोणते बदल होतील? आणि दुसरं म्हणजे आधीच्या ऍक्ट नुसार ज्यांनी समजा आपली इन्कम लपवलेली असेल किंवा उशीर केला असेल तर त्यांना जेल सुद्धा होण्याची शक्यता होती, पण आता फक्त दंड त्यांना किंवा फाईन लागणार आहे अशी एक तरतूद करण्यात आली आहे. त्याचा किती फायदा होऊ शकेल आणि कसा फायदा होऊ शकेल? याच्यात मी 2च गोष्टी सांगू इच्छितो. एक तर आधीच्या जुन्या टॅक्स मध्ये आपल्याला नेहमीच कन्फ्युजन व्हायचं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर. आता ते कन्फ्युजन एकच टर्म टॅक्स इयर स्टेटमेंट दिली आहे, तर ते नवीन याच्यामध्ये काही कन्फ्युजन राहणार नाही. आणि दुसरं की या जसं आधीच्या स्पीकरनी अगदी व्यवस्थित मांडलेलं होतं की ऑलमोस्ट अर्धा झाला आहे नवीन टॅक्स आधीपेक्षा. म्हणजे इन्कम टॅक्स 2025 आधीच्या टॅक्सपेक्षा ऑलमोस्ट अर्धा, म्हणजे इतके त्यांनी सगळे प्रोव्हिजन्स जे अगदी खूपच अगदी काय म्हणतात ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा ईज ऑफ फायलिंग साठी जे खूपच अगदी त्रासदायक होते ते काढले. आणि आता जे दिसण्यात येत आहे की जे आपण टॅक्स फाईल करू म्हणजे ITR 1 किंवा ITR 2 खूपच सोपा असणार आहे. म्हणजे लोकांना जे आधी खूप त्रास व्हायचा टॅक्स फाईल करण्याचा किंवा टॅक्स मांडायचे त्रास व्हायचा, तो या नवीन इन्कम टॅक्स ॲक्टमधनं अगदी तो सहज सोपा केलेला आहे. तर सामान्य लोकांसाठी नवीन जो टॅक्स ॲक्ट आला आहे तो सोपा जाईल. आणि एक तर जे सगळे जे कन्फ्युजन आधी होते, एक तर जसं मी म्हटलं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयरमध्येच लोकांना कन्फ्युजन आहे, ते आता एक सिम्पल टॅक्स इयर केलेलं आहे. आणि दुसरं तुम्हाला ज्यांनी टॅक्स लपवला आहे त्यांच्यावर तर ऑफकोर्स त्यांना कुठेही काही कोणी काही सोडणार तर नाही आहे, पण येस एक कम्प्लायन्सच्या हिशोबाने आणि एक प्युनिटिव्ह त्या हिशोबाने एक मोर इझी टाईप केलेला आहे की इट्स मोर ऑन फाईन्स नॉट ऑन मोर प्युनिटिव्ह ॲक्शन. म्हणजे जे आधी लॉट ऑफ डिक्रिमिनलायझेशन झालं आहे याच्यात, तर इट इज अशा या दृष्टिकोनाने केलंय की इथे लोकांसाठी सामान्य लोकांसाठी सोपा जाईल तो. म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस इज ऑफ फायलिंग ऑफ टॅक्स पण केला आहे आता या नवीन टॅक्समध्ये. आपण आता बिझनेसमॅनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बोलतोय मंगरुळकर सर, तर याच्यामध्ये GST कॉम्प्लेक्सिटी विषयी सुद्धा नेहमीच तक्रार असते. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आलेले आहेत, पण यासाठी काही विशेष तरतूद करण्यात आली आहे का GST कॉम्प्लेक्सिटी कमी करण्यासाठी? नाही, म्हणजे आता या बजेटमध्ये खरं GSTचं काही डिस्कशन काही डिटेलमध्ये झालं नाही. इनफॅक्ट GST काउन्सिलने जे मागे GST 2 मध्ये जे सगळे सुधारणा आणले होते आय थिंक तेच लागू केलेले आहेत. तर आय थिंक या बजेटमध्ये तर GSTवर काही फारसा काही डिटेल्सवर डिस्कशन झालं नाही आहे, ॲटलिस्ट मला तरी काही आढळलं नाही आहे. आणि नॉर्मली हे बजेटच्या पर्वीच्या बाहेर असतं, नॉर्मली GST काउन्सिल डिसाईड करतं. आता GST 2 मध्ये बरेचसे त्यांनी चेंजेस केले, तर आय थिंक त्या हिशोबानेच आपण धरायचं की ॲटलिस्ट इमिजिएटली तर काही अजून चेंजेस दिसत नाही आणि त्याच्यावर काही चर्चा सुद्धा झालेली नाही आहे बजेटमध्ये. आणि एक अपघात विमा हा करमुक्त केलेला आहे, ती एक महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे, तर त्याचा किती लोकांना कशा पद्धतीनं फायदा मिळू शकेल? नक्कीच, म्हणजे आता या सिच्युएशनमध्ये
जेव्हा तुम्ही अपघात विमा करमुक्त करता तेव्हा ऑब्व्हियसली सामान्य माणसाला तो एक जो स्ट्रेस असतो की याच्यावर पण तुम्ही जर कर देणार असाल तर कारण की त्यावेळेला आपली जी मनस्थिती असते ती काही नॉर्मल नसते आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कर पण लावणार असेल तर आय थिंक फ्रॉम अ मोर ह्युमन पॉइंट ऑफ व्ह्यू हा डिसिजन घेतलेला आहे ना हा चांगलाच डिसिजन आहे. मंगरुळकर सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही म्हणताय की सर्वसमावेशक असा हा बजेट आहे, पण आपण बाजाराकडे मार्केटकडे बघितलं तसा संडे आहे, पण पहिल्यांदाच मला वाटतं इतिहासामध्ये हा बजेट संडेला सादर झालेला आहे आणि शेअर मार्केट बघितलं तर ते आपटलंय. तर त्यांच्यासाठी म्हणजे शेअर मार्केटसाठी एकूणच निराशादायक असं वातावरण का दिसतंय? शेअर मार्केट नेहमीच बजेटच्या वेळेला आयदा आपटतं किंवा वर जातात. याच्यामध्ये जर तुम्ही या आजचं नेमकं कारण काय आहे? काही जे एक्सपेक्टेशन सांगतो ना, म्हणजे माझ्या दृष्टिकोनाने जे एक्सपेक्टेड होतं ते काहीच डिस्कस झालं नाही. याच्यात लोकांना कॅपिटल गेन्सवर काहीतरी ऐकायचं त्याच्यावर काही बोलणं झालं नाहीये. प्लस जे STT वर पण काहीतरी वाढ केलाय त्यांनी, तर त्या हिशोबाने थोडा पडलाय मार्केट. पण आय थिंक इट इज मेनली की जे एक्सपेक्टेड होतं ते काहीच आलं नाही म्हणून तो एक जरा निराशादायक रिॲक्शन आहे. पण ते आठवड्यात तो मार्केट पिकअप होईल. तर इज मोर रिॲक्शन रादर देन काही त्याच्यात काय म्हणतात त्याला सबस्टँटिव्ह काही नाही आहे. म्हणजे एकूणच तुम्ही म्हणताय की आता जरी मार्केट आपटला असला तरी त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि त्याच्यातच आता गोल्ड सिल्वर जे आहे त्याच्याही किमती कमी होताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं पुढे नेमकं कसं असेल मार्केट? नाही, आय थिंक हे सगळे स्पेक्युलेटिव्ह आहे. बजेटवर नेहमी रिॲक्शन्स होतात आणि फायनली मार्केट करेक्शन तर होणारच. तर मी या प्राइसेसवर गोल्ड म्हणजे सोनं किंवा चांदीचे प्राइसेस किंवा आपले स्टॉक प्राइसेसवर बजेटच्या नंतर जे काही वर खालती होतात त्याच्यावर जास्ती म्हणजे एम्फोसिस देण्यात काही अर्थ नाही आहे. सर, आता एक महत्वाचा प्रश्न ज्याच्याविषयी नेहमी बोललं जातं ते म्हणजे रुपयाची किंमत. कारण आपण बघितलं तर इतिहासातील सगळ्यात निचांकी याच्या रेटवर पोहोचलेला आहे. रुपया 90च्याही पुढे गेलाय डॉलरच्या तुलनेमध्ये. तर अशामध्ये आता रुपया मजबूत करण्यासाठी काही तरतूद या बजेटमध्ये आहे का आणि ते आपल्याला कधीपर्यंत दिसू शकेल? याच्यात तर आपण ऑफकोर्स हे म्हणू शकतो की हा बजेट ग्रोथ ओरिएंटेड आहे. म्हणजे भारताच्या दृष्टिकोनाने पॉझिटिव्हच बजेट आहे. तर रुपयाला स्थिर व्हायला काही जास्ती वेळ लागणार नाही. आता हे आपला रुपयात डॉलरच्या हिशोबाने खूपच पडला आहे. त्याच्या कारण नुसतं बजेट नाही, बरेचसे एक्सटर्नल कारणं आहेत. पण बजेट दृष्टीने जे पॉझिटिव्हिटी आहे त्या अनुषंगाने रुपी नक्कीच स्टेबलाइज होईल आहे. पण ऑफकोर्स मार्केट स्पेक्युलेशन किंवा मार्केट फ्लक्च्युएशन आहे त्याला बजेटचं काही घेणं देणं नाही. आता जी एक संपत्ती बाहेरच्या देशांमध्ये आहे अचल संपत्ती, त्याच्याविषयी सुद्धा एक महत्वाची तरतूद करण्यात आली आहे. ती तरतूद नेमकी काय आहे आणि त्याचा जे लोक बाहेर राहतात किंवा तिकडे जॉब करतात, घर घेतलेलं आहे, संपत्ती घेतलेली आहे, त्यांना कसा फायदा होऊ शकेल? एक तर आय थिंक जर व्यवस्थित लक्षात घेतलं की त्यांनी इन्व्हेस्टमेंट जे आपले NRIs आहेत त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी पॉझिटिव्ह काहीतरी संधी दिली आहे. एक्झॅक्ट डिटेल्स बघावे लागतील. आणि किंवा जे इंडियामध्ये आहे तरी सुद्धा त्यांनी बाहेर, मंगरुळकर सर थोडंसं थांबवते मी, जे भारतात राहतात तरी सुद्धा बाहेर काही संपत्ती घेतलेली आहे त्यांनाही हा एक दिलासा म्हणता येईल. म्हणजे त्यांनाही त्यांची संपत्ती घोषित करण्यासाठी एक चान्स दिलेला आहे असं म्हणता येईल. नाही, त्यांच्यासाठी तर पण संपत्ती घोषित करण्यासाठी चान्स तर आहेच. पण हे मेनली ज्यांचे NRIs आहे, ज्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे इंडियामध्ये, त्यांच्यासाठी ही संधी जास्ती आहे. ज्यांनी आपलं इन्व्हेस्टमेंट बाहेरगावी गेलं आहे आणि त्यांना दाखवायचंच नसेल त्याच्यात दुसरे आणखीन आपले कायदे आहेत. पण याच्यात ज्यांना आपले जे NRIs आहेत त्यांना भारतात इन्व्हेस्ट करायला ही एक संधी दिली गेली आहे आणि एक पॉझिटिव्ह संधी दिली आहे. पण जी एक असं म्हणता येईल की अचल संपत्ती जी बाहेरच्या देशांमध्ये आहे त्यांनी ती डिस्क्लोज करावी यासाठी सुद्धा काही तरतुदी निर्मला सीतारामन या वाचून दाखवत होत्या.
त्या फाईन डिटेल्स वाचायला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्ट काय बजेटमध्ये त्यांनी डिस्कस केलं ते फायनली जेव्हा प्रिंट येईल तेव्हा मी कमेंट करता येईल आहे. सध्या तरी याच्यावर डिटेलमध्ये मला कमेंट करता येणार नाही. मंगरुळकर सर, थोडासा वेळ मी तुम्हाला देते, तुम्ही डिटेल्स बघून घ्या. त्याचबरोबर लिमये सर सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहे, त्यांच्याकडून सुद्धा हा बजेट नेमका काय आहे, सामान्य लोकांना कसा फायदा होणार आहे, आणि दुसरं म्हणजे आता जे काही फक्त फाईन लागणार आहे इन्कम टॅक्स मध्ये, पण कधीपर्यंतची वेळ दिलेली आहे, कधीपर्यंत आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतो, हे सगळे डिटेल्स आपण समजून घेणार आहोत. मात्र त्याआधी थांबत एका छोट्याशा ब्रेकसाठी.